माझं नाव सुदामा नाही. म्हणजे तुझे नाव सुदाम नाही. माझं नाव देवाने कालच बदल केलं. म्हणजे काल बदल झाला. हो देवा. तुझे नाव बदल झाला. माझी नावाची बदल. जशी गावाची बदल तशी नावाची बदल. म्हणजे नाव बदल झाला. माझं नाव फक्त 3 अक्षरी. 3 अक्षर. हो. नाव काय रे? वामन. फक्त वामन या नावाने तुला हाक मारायचं. जोडीदार. हो. मग तू होकार दे. होकार देणार. हाक मार. हाक मारा. भाऊ अमर. काय बाबा तू भांगे आणि मी बाबा. मी भाई आणि तू बाबा. बाबांचं काय काम असतं? काय काम असतं रे? सत्यनारायण झालं म्हणजे सत्य पूजा. सत्यनारायण काय काय लागेल झालं? 1.25 किलो रवा. 1.25 किलो रवा लागेल. 1.25 किलो साखर. 1.25 किलो गोड तेल लागेल. अरे तूप पण नाही राहिला तर गोड ती. 1.25 किलो तूप लागेल. तूप लागेल. पावशेर गुळ लागेल. गुळ ना? गुळ. हा पावशेर गुळ लागेल. पावशेर गुळ नाही भेटणार. मग अर्धी बाटली आयबी लय आणि त्यामुळे काय बी चालत नाही. आयबी नाही भेटली मग टँगो ते नाही चालत. ते नाही चालत. 1.25 किलो तूप लागेल. 1.25 किलो दूध लागेल. मग बामणले काय चालत? काय? बामणले शेरे लागेल. अरे शिरा म्हण. आमना कुंदाळीनं बामणचं शेरे नाही तुम्हाला गुंडाळीला चालत पण माझ्या घाट जिल्ह्यामध्ये नाही. बाई तुम्हाला गुंडाळी मग खाता बनिते तुम्हाला तगडा नाही रे. बामणला म्हणजे 1.25 किलो रवा लागेल. हा. 1.25 किलो शिरा लागेल. आणि शिरा. हा 1.25 किलो शिरा लागेल. हा. बरं जोडीदार. हा. थट्टा केली मस्करी केली. हे तुझे नाव नाही. सिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाजणार नाही. आता ते उभा राहिले. शिंगल पाचतील. असं का देवा? माझ्या घरी नावाची बदल झाली. तुझी नावाची पुन्हा बदल झाली. पुन्हा नाही बदल झाला. माझं नाव बदल झाला. पुन्हा नाही रे. पुन्हा तिकडे झाला जेजुरीकडे. अरे मी तुला सांगतो परत नावाची बदल झाली का? माझ्या नावाची बदल. नावाची बदल झाली. माझं नाव फक्त एकदम प्रेमानं. प्रेमानं. हो. आणि लोकांचं एकदम आनंदानं. हा सर. म्हणजे तुझे नाव प्रेमानं. होय. नाव काय? माझे नाव फक्त 2 अक्षरी. 2 अक्षरी. हो. नाव काय? बाळ बेबड. फक्त बाळ बेबड या नावाने तुला हाका मारायचे. जोडीदार. हो. म्हणजे होकार दे. होकार देणार. नावाची बदल होणारच नाही. आणि नावाची बदल झाली. सकाळचं जेवण पण तू मला वाटतं गाडीवर निघेल ना तर तू इकडे कोपऱ्यामध्ये झोपून पडशील. जेवण करल्याशिवाय जात नाही कुठं. अरे दादा तुम्ही शहादावाला आम्ही तळोदावाला. आम्ही तोडा सवाय जावा नाही. तुम्ही शहादावाला तुम्हाला पेशन बी चालली जाईल. नाव काय रे? माझं नाव फक्त बाळ बेबड. फक्त बाळ बेबड या नावाने तुला हाका मारायचे. जोडीदार. हो. म्हणजे होकार. होकार देणार. हाका मार. हाका मारा. भाऊ भाऊ एवढे अरे बा म्हणा हागाने डबड. गायचे डबडे. मग काय संडासला डबड. एकच. अरे हागाने संडास करलं. कसे रे? संडास म्हणजे दरवाजे बंद केलेले. त्याले म्हणतात संडास. आणि हागान म्हणजे कोणाला कांदणावर बशी जावाना. गड्यावरती. अरे अडगट. आता सरकारने सुविधा काढल्या. बरोबर. उत्तम दादा निवडून आणला का नाही? हा ताईला. हा उत्तम ताई आहे. निवडून आली सरपंच झाली. बरोबर का नाही? हो. मग सरकारने सुविधा काढल्या. गावी गावी संडाची. संडासी दिल्यात. थोडं पाण्यावरती संडासी दिल्यात. पण लोक गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत संडासी दिल्या. संडाची दिल्या. परंतु आपले लोक संडासची चांगली वापर करत नाही. ही गोष्ट खरी. संडासची चांगली वापर करा. चांगली वापर करायला पाहिजे. संडासची चांगली वापर करायला पाहिजे. चांगली वापर करा. संडास मध्ये मोबाईलला दुकान टाका. सारे मोबाईलचे दुकान इकडे. तिथं काय कस्टमर येतील. संडास मग मोबाईलला दुकान टाकणार. हा. फुल रेंज राहतात. संडास मग मोबाईल चालू. हा. मोबाईल काढला रेंज काढला बोलायला चालू. मग बंद करून घ्यायचं. हॅलो हॅलो के संडास होते तेव्हा बंद करून घ्यायचे. संडास बंद करायचं का मोबाईल बंद करायचं? मोबाईल. मोबाईल बंद नाही, करायचं. तू बोल. संडास बंद कर. मोबाईल बंद करायचं. म्हणजे संडास झाल्यानंतर चालू करायचं. हा. पण दादा संडास फुल रेंज राहा. तुला पण काय माहिती? कोपरा बोलली आणतो कसं वसलं एसटी स्टँडवर होता मागं बस स्टँडवर बशी राहतात. चालू आहे आता. बरं दादा संडासची चांगली वापर म्हणजे कशी? संडासवर पाणी जास्त टाका. जास्त पाणी वापरा म्हणजे संडास स्वच्छ राहील. संडास स्वच्छ राहणार. हे नाव तुझे नाही. हे नाव नाही. म्हणजे नावाची बदल झाली. नावाची बदल झाली. जशी गावाची बदल तशी नावाची बदल. नाव काय ग? माझं नाव फक्त नार्या. नार्या. हो. फक्त नार्या या नावाने तुला हाका मारायचं. जोडीदार. हो म्हणजे होकार दे. होकार देणार. हाका मार. हाका मारा.
भाऊ नार्या काय बोल म्हणे मागली बाय पुन्हा पोरे मी काय मागली पाहिजे पुणे मागला पोरे पुन्हा सगळं आपले बघतो आपल्या नाही जाता पडा लाडकी बहीण नाच रे लाडकी बहीण तू सगळ्या लाडकी बहीणचा आहे बडा पया सावरच आता बंद कर देवाल करता बंद कर देवाल बंद करत नाही चालू करत पण पया सावरच जगला ना तू हा म्हणजे कोणत्या तरी गावात असेल तू मी हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुका टेंबा वाघाळे म्हणजे कोणातरी पोरे असेल मी हा म्हणजे मी कोणातरी कोणातरी पोरे असेल अरे असं विचारलं काय हो. अरे मी म्हणे आया ना हा तू तुम्ही आहेस ना पोरे रे पोरे आपली भाषेमध्ये म्हणतो आया ना आम्ही गाड्या मारतो आमने पोंजाडे मग तशी आहे ना तुम्ही आहेस ना मी बंदारीच तशी तुम्ही ना आहेस ना डवळ तुम्ही कोण मध्ये जात नाही भाडं भाडं करे ना गेले अरे जात राहणार नाही हा आता तरी सुद्धा आहे का नाही नाही पण दादा मग तो घेतो तू वाटला कसं नाही तर गाव मध्ये कोण पाटीलकडे घ्या नाही तो सरपंचकडे घेतो बोलला होता तू काय तर बोलला होता तो दादा हवा दादाला मटण चावायणार नाही पाव काढ घेऊ मला नाही चालत कशा बरं माठा काय कोणा तरी पोरे असेल मी हा मी म्हणे माय ना तू तुने माय ना मी तू तुने माय ना हा भाऊ जर्सी गाय ना मै गावठी गाय ना अरे कोणत्या गावाची हे विचार कोणत्या गावाचा मी हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुका टेंबा वाघाळे इयत्ता अंगणवाडी शिकतो बरं बालवाडी सांगणार बालवाडीला इथं खिचडी भेटतील अंगणवाडी इथं अंडा भेटतील चौथ्याला कांदा बसतील म्हणजे टेंबावाला हो जोडीदार हो तू कोणत्या गावाचा मी साखरी तेलाचा पाहून पाळ बोलत नाही साखरी तालुक्याचा हो. बापूच्या गावाचा हा. जोडीदार हो मी नवापूर तालुक्याचा हा माझ्या गावाचं नाव हो भुऱ्या झाड हरभराचं झाड अरे खोलवीर खोलवीर पहिलं होतं भुऱ्या झाड आता झालं खोलवीर खोलवीर जोडीदार हो. आपण 3 तालुक्याचे 3 पुत्र आणि तीन मित्र हा, 3 तालुक्याचे 3 मित्र खरी गोष्ट आहे. हा 3 पुत्र तीन साहेब तीन दुखावं लागतं या ठिकाणी हा जोडीदार आपण जायला पाहिजे हा. आणि त्या गवळी अडवायला अडवायला पाहिजे पाहिजे. ह्या गवळी ह्याच मार्गाने येणार हो माथुराच्या बाजारी जाणार जाणार ह्याच मार्गाने येणार येणार जोडीदार हो तुम्ही या बाजूला थांबायचं हो. मी या बाजूला थांबणार थांबणार. गवळी आले की शिट्टी मारायची झोपू नको बरं. आणि झोपणार. तुम्ही चांगला वाजवणार तुम्हाला पुण्याचं पुऱ्या पण चांगला वाजव काय आशनिकत काकडाचं बाबाचा वाकडात देखत आशनिकत काकडाचं मला वाकडात देखत चांगला तर वाजव काय मेंढाणी मटण मेंढाणी मटण चांगला वाजव आता बरोबर वाजवलं गेलं गरीबाची जाट गोवा चिवटी बारी राधिका गोपिका यमुना जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा राधिका भुजिका तो तरीच करते तुला ऐकायला येतं अहो काय सांगितलं तुम्ही राधिका गोपिका यमुना जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा मला वाटणार राधिका भुजिका तो तरीच करते नाही ना अहो बरे हो अहो ते कान सोडून दे काय झालं त्याला चिरो
चिकन गुन्हे घे आता तिरो गुन्हा हा राधिका गोपिका यमुना यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा बरं आपण वाई आपल्याला मोठे बदल जायचं की जायचं ना वाई पण आपल्या समजेला कोणतरी पाहिजे ना कोणात पाहिजे कोणीच पाहिजे रस्त्याची भांडण पाहिजे मासुबाईच्या वाडा पाहिलं का पाहिलं ना पाहिलं वाई रूम नंबर 61 रूम नंबर 62 संडास नंबर 00 फ्लॅट नंबर घर नंबर 61 रूम नंबर 62 संडास नंबर 00 प्लॅट नंबर मासुबाईच्या वाडा पाहिलं का पाहिलं ना अगोरी वाई तुम्ही पुढे चला तुमच्या पाठीमागे आम्ही बरोबर चला सामनेवाला ओळखी काढणार जैता पुढे आपण मासीबाईच्या वाड पण मासीबाई काही दिसत नाही मासीबाईच्या वाडा काय सुंदर मासीबाईच्या वाड मोगऱ्याची फुलं लावले मासीबाई तुम्हाला फुटी घ्या तुम्हाला मावशीबाईने बघितलं आमच्या पटे मावशीबाई मिरच्या लावून बटे मिरच्या पिकी गयात ना पाच मावशीबाई एक पटम दूध आणि बड़ा निबरा व्हायच्या दूध याने टमाटर नाही बड़ा लाल व्हायच्या टमाटर थोडा जागा बी नाही पिकअप बी भेटत नाही आवाज एवढी मावशीबाईला मला फुला नाही बाग बगीचा हा जास्वंदीना फुला सुंदर पांढरा फुला सुंदर पांढरा फुला मावशीबाई घरामध्ये मावशीबाई घरामध्ये असल काम धंदा करत असल हाका मारल्याशिवाय लवकर देणार नाही लवकर हाका मारू हो मावशी का मावशी लय तोड्यात नवरा गवशी खावायला बसून एक टोपली भाकरी ऐकलंच काय घे आणि आवाज काढण्याचे कसे आवाज जेव्हा स्वतःने घरने भाकर खावायला पडला आणि तू कोणाची घरची खायला काय नाही आपलं आता 4 महिन्यात एखादं कामच नाही 4 महिन्यात आपलं सीधा वाचला म्हणजे पावसाळा काम पडेल बायको घर दुसरा लगीन तर नाही दुसरा आवाज स्वतःच घरचं खावं लागतं आता कुठं कारण जगता पाऊस असतात जगता भाऊ काय करते आम्ही 4 वाजता जगताच फिरता घरी खाल्लं का घरी गेली नाही जावं 8 दिवस घरी खाल्लं का 8 दिवस तर मला तर वाटत नाही घर खायचं मस्त काल 3 दिवस घर जेवण तोटावर भरायला लागेल फोन करायला लागेल चला म्हणाले बया सकाळ दिवस आराम करल्या बरं मावशीबाई घरामध्ये काम धंदा करत असेल हात काढल्याशिवाय तुम्हाला बाजार जायचं का नाही बाजारला वेळ होते उशीर होती दोघं बाई सांगते आवाज घ्या लवकर आता तर चांगला विचार करायचा मंजू आता येऊन चांगला शिक्का मारायचा काय पासना देवा तुझा सीन उतर भांडा वाटप तू गाडीनं बरोबर नाही काय पासना जवळ आम्ही राधिका गोपिका यमुना राधिका गोपिका यमुना जमुना तिथून नदी ऐकायला कमी येतं हवा आम्ही राधिका गोपिका यमुना जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा आई परदेशनी मैना आई आले बाजवणी आई परदेशनी मैना आई आले बाजवणी
होती? माझ्या नवऱ्याला पाजत होती. काय पाजत होती? औषध हो, औषध. तुझा नवरा बिमारी होता, मग काय पाजत होती? ते अंग पाजत होती. ते अंग पाजत होती. ठीक आहे तेव्हा मोशी पाजली असते. मातीबाई मोशी पाजली असते, मग मोहात पडली नाही राहत. काय सांगू त्याचं? मातीबाई आमच्या सांगतील माझ्या येत्या का? अहो, यात पूर्ण देव घडणार तर महिना आज रात्री गोंधळ तो श्याम गंधळ काय सांगू कंदिया महिना महिना पिणार राहता काय महिना खाटा मत अहो आज आम अलियाबाद मध्ये जागरण तर मग दारू पाडा जाऊ या गावात दारू बंद देवाना चालू दारू सोडा आणि संसार जोडा दारू प्यान बायाच्या फारकाच्या जोडा दारू प्यान बायाच्या फारकाच्या जोडा जत्रा फिरा दारू सोडा आणि संसार जोडा मातीबाई आमच्या सांगतील माझ्या चला 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 आगे बा आगे आई माताला तरी लोकांना राम निघावला तिरुळ बायबर तिथे काम ना साडेतीन काम निघावणे झाला लंगड्याने बायको समज लंगड्याने बायको तिला घालून सोडा द्यायला सोडायला नाही बाबा तुम्हाला आराम कर 9-10 वर्ष फिरायची जडी घ्यायची काय जडी घे पण गाडी जाता तू बायको लिहून येतो शिले गाडी द्यायचं तू आंगडे पुढे दाबू सांगत मान गावी तरी लोक सांगे आता तुलाच करायला तू ना करता खाड मला म्हणते अरे आम्ही बाबरा कर होते काय सांगत होते आते सांगी राहिलेला मस्त पोर तिला 2 एकरोज कोबी निंदायला कोबी निंदाला काय कोबी निंदाला नाही दोन बघण्या सारा कोण नाही केला आय भरलं सारा टाकायला मग नेसली काय घेतली काय ग सिंगर मातीबाई शिंगा सांग सिंगर म्हटलं शिंगा मातीबाई पायामध्ये पैंजण पायामध्ये इंजन काय काय कमी येते पान सोड पान सोड तुला रांडा खा तुला म्हणजे मांडा होतात मांडा खाऊ राहणार त्या बायका का साध्या रांडा पण मांडा म्हणवा श्याम मांडा खायला त्याला तो मागा जायचे तसरी टराटर वाजा कोण काय वाजवलं कोण पायामध्ये पंजन म्हणते पायामध्ये पंजन हातामध्ये लावडी हातामध्ये तंगड्या हातामध्ये तंगड्या म्हणते का हातामध्ये बांगड्या मातीबाई तोंडाला पावडर सोनाली पावडर पोटाला वाली पोटशे खाली जेवण केलं घरामध्ये बसून तुम्हाला जागी दर्शनाला वातावरण नाही बाकी राहून पोट ना तुझा निर्माण राहायचं त्याला काय करायला एखाद्या गावामध्ये आवडी नाही शिकतो काय झालं पुण्याला बाळाला बोलवा तुला आठवण का आठवण ना तुला मजा ना सांग काय झालं आमना गावासारखा पड नाही असं नाही बाळाला बोलवा नाही घेऊ मी त्याला दिलं होता ना काय म्हणा दिलं होता ना तेवढंच खावा ना पक्का मोठा बघण्यामध्ये गेले ना कसा भाऊ बाबू लाडी घ्या तर घ्या परत ती अशा आता आपले श्यामू अहो काय सांगा बाबा श्यामू तू शाळा तशा गाव तिच्याकडनं लंगाधर आली गंगाधरा चलथान गंगाधरा चलथान उतना सुरत गंगाधरा काय गंगाधरा दक्षिण गाडीवर तू माझ्या गावात संबंधित माझ्या राज मध्ये एवढे दिवस पाहिले
मग आता चावट पुढे म्हणजे बाबा दादा मग मी शामेवढी फिरण्याला पण तुझी आधी जेवढी फिरत तेवढी मारबी खायला तुला मी त्याचा फोन केला शामो एवढे बदा बदा गाड्या पड्यात हा ना तुम्हाला पण गाडी बांधतो काय पाणी नाही तर तुम्हाला काय बोल हो काय सांगा वरणे मला देवाला येतात कधी फाशी मरी घ्यायचं मला का पण कुठं का पाना तुला का पाणी बोलायला बाकी हो नवऱ्याच्या नावाला झालं कोण काय येडी पोरस काय झालं तू नवरा नाव नेला मग कोणाच्या नावाला माझं श्याम नाव नेला श्याम तुला कोण लागलं नवरा लागा श्याम तुला श्याम तुला माय तुला त्याला देरुस नाही सांगलीस कहाणच श्याम नाव तिच्या त्याला कळतच नाही श्याम तुला नवरा लागा श्याम तुला तिन्ही भाषामध्ये एवढंच सांगत आम्हाला घातलं दीड रुपये चालतं भाऊ देरुसला हा चला नाही जा. हा? विकायला घेतलं दूध कोण आतो ना माझ्या काय माहिती काही म्हशीचा हो. बाजारी कशी चालली एकदम ताज्या आहे सर साधारण सर्व श्याम पुढे या हाई वय मग तुला दूध जात पडणार 18-19 वर्ष मग रंगातच मोठं वाटणार आणि तर एवढा कशा पद्धती एवढी वेळ मग एवढा नाच जीवन व्हायचं घोडा नाच अरे पहिल्या तो काय सांगतात त्याला कापरा कापड लाव नाही डोंगरे देऊ मग डोंगरे देऊन कशी आहे सात्याबाई चांगली हो आता त्यांनी काही बडी मागली काय तैनी भांगी आता तयार पण घ्या आता मांडा खाय खाय पहिल्यांदा धनापती बघली काय पण आता ना बायका मया करत्या पण अंग गोंधळ पाय पडत्या तर तुला काय सांगेन घ्या गोंधळ मया आता पाय पडत्या पण ठाकूर लहान मोठा पाय पडा आपले बरोबर ना गरजा आता कसं काय देतात आपल्याला खूप आई लागता भाऊ नाही मावशी उशीर होते बाजाराला तुला हा वय सांग सांग सिंगार तर विचारशील मावशी मला. मोठ्या बहिणीला चांगलं विचारलं सिंगार मग तू काय मग आपल्या शेतात राखली सर तुला विचार काय तू माझी सवती सर तू माझी जवळ निघत जवळ ते तर आपली कोणी आहे नेसली काय घेतली काय ग पायात पंजाब पायात पंचायत हातात बांगड्या हातात बांगड्या नाकात छेमड्या नाकामध्ये सोन्याची फुली नाक्यामध्ये तो भावने कुली तो भावनी फुली तुला फुली नाही अहो, सोन्याची फुली म्हणते पुण्याची फुली हा, तो भावनी फुली आता बरी बोलायला लागली त्यांनी काय नवीन होतीस ना मावशी तुम्हाला माहिती का काय मी नाव मी कोणती साडी घातली आज काय माझी साडी मग मी घालून यावा मावशी माझ्या साडीचं नाव माहिती आहे का तुम्हाला काय सांगू का माझ्या साडीचं नाव कुछ कुछ होता है माझ्या साडीचं नाव कुछ कुछ होता है काय कुछ कुछ होत आहे तुमच्या साडीचं नाव काय मावशी? हा झाली विचारते त्या माझ्या साडीला नाव खुशाल करा हे दे भाऊ खुशाल भाऊ दुकानदार खुशाल भाऊ दुकानदार थोडं अक्षर मी मला वाचता होता नाही तुला
मावशी हो मी ना खवा घेतलं की काय हवा उगाडी खिडकी खाऊ दे हवा माल हे नवा बरं बाजू काय जाणार साधी आणि सिंपल ते सारे कोण म्हणा पाणी थाळा बिगी चला राजा बिगी चला बाजार मथुरेला आम्ही मासा मारायला चालले मासा मारायला म्हणजे तुम्हाला देवाची ओळख झाली नाही 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 अशी आम्ही तीन देव तीन देव बरं बर्मा विष्णू महेश गोविंद बर्मा विष्णू विष्णू महेश तुम्ही पाहिल्या माझ्याखाली डोबळ तू डोबळ महिल ना अवतार बदल परशुराम हे लक्ष्मण लक्ष्मण हे भरत भरत हे शत्रुघ्न शत्रुघ्न गोविंद परशुराम परशुराम लक्ष्मण लक्ष्मण भरत भरत शत्रुघ्न शत्रुघ्न तुम्ही शेबरी विलन माझ्याखाली सीता हो रामाची सीता हा? वाच गीता हा? परशुरामाची अशी काय? ही रामाची- सीता अशी होती कशी होती परशुरामाची सीता होती सीता काय शिवची सीता कशी बोडकी होती अशी बोडकी होती सीता देखणी होती देखणी सीता अशी होती. काय सांगू भाऊ तुम्हाला हा. रामने माझे काले श्याम बावडे किती वर्ष तुम्हाला जेव्हा रामने मला 14 वर्ष वनवास मध्ये निघण्याव श्यामने काही राम काही काही राणी सासूचं राण सांगितलं काही काही राणी नाही आता कोणत्या अहो वाचा ती काही काही राणी तुम्ही सासूच होते माझी सासूच होते काही काय सांगितलं तू कोणत्या देवा आता नाही वाच सासूचा राडच सांगते पण आता तू तू निघत नाही त्या पद्धत असते माझ्यासाठी उलगे बाय कोणी नाही परशुरामाची सीता होती तर काय सांगू हा उन्हाच्या लाय पडे श्याम उन्हानं ऊन बरोबर ते श्याम बावडे तुला काय सांगितले अशा जुवा पडणार पुण्या मांडो काम तर म्हणे राम शेपले राम चढी वण्या रामने गवसान काय नाही आणि तो नाही मला बुरस ना लावला तर एक जूट ठेवलंय भाऊ बोटकी हा तर मग सांगू कधी एवढं शिकणं बांग दिसत त्याने डायरेक्ट वस्ताला ठेकी जाणार
परशुरामाची होती. परशुराम 14 वर्ष वनामध्ये काय गेला? मला विचार लागतो. म्हणजे तुला माहिती? मला माहिती आहे. परशुराम 14 वर्ष वनामध्ये काय गेला? गेला घर काम चुकला होता. नागो वागला होता. परशुराम 14 वर्ष वनामध्ये गेला होता. बापाच्या शब्दाचं पालन करण्याकरता 14 वर्षाचा वनवास घेतला होता. काय तर मला माहित होता रे. तुला माहिती होतं? मग तुला ठगी राहिली आता. म्हणजे देवाची ओळख हा, पाहिजे. देवाची ओळख पाहिजे. हो, देवा. या डोळे आपली ओळख सांगून दाखवा. म्हणजे देवाची तुम्हाला ओळख घ्यायला नाही. नाही, नाही. कोणी म्हणतात सोनंदाजा, कोणी म्हणतात धावला ठिकाणी बाबाजा. लावणार शामू डबल सगा होणार भाऊ 19. देवाची ओळख. कोणी म्हणतात सोनंदा, कोणी म्हणतात लावणार ठिकाणी हे नातं या बार बापाचा. जावळ कुठली? आम्ही काय बाळ बाबा? आम्ही काय बाळ बाबा? आम्ही काय बाळ बाबा? आम्ही काय बाळ बापाचे? आम्ही काय बाळ बाबा? आम्ही काय बाबा? आम्ही काय बाळ बाबा? तेरा बापाचे. 12 म्हणते तू 13 म्हणते. 12 आणि 13 25 झालं. एकच. देवाची ओळख पाहिजे. ऐकून घे. देवाची ओळख तुम्हाला पाहिजे. इकडे देवाची ओळख घ्यायला नाही. मी ग कृष्ण परम मूर्ती मागा सर्वे खावानी भरती. आवाज इतकाची भरती. अहो, लावानी भरती. त्या भाऊ तुला सांगणार 5 पावली फिरली येत नाही. त्या कापसाला तो सोडी देते जाय लगेच खावाला बी तिरणे शाबावरच त्या मागल्या सरा हागाला बी जाऊ तिरणे. देवाची ओळख. मी ग कृष्ण परम मूर्ती
देवाची ओळख झाली झाली झाली. त्या गवळीला जाऊन सांगा देवाची भक्ती करा. भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. पोरींनो आपल्या आपल्या रांडा धरा. शिस्त आलेले शिस्त आलेलं आहे. काय आपल्या आपल्या रांगा मावशीबाई हो त्या बोलणं सांग आपल्या आपल्या रांगा धरा. धरले ना देवा. धरले का हा. त्या बोलणं सांग हा. खांद्यावरचा पदर डोक्यावरती घ्या. डोक्यावरचं पदर खांद्यावरती घ्या. खांद्यावरती घ्या. खांद्यावरचा पदर डोक्यावरती घ्या. घेतलं का तू का बरं पदर घेत नाही. मग जन्मदाता नवरा नाही करते का पुन्हा ऐकेल का? जन्मदेता नवरा नसतो. हा. जन्मदेता बाबा असतो. जन्मसाथी नवरा असतो. त्या बोलणं सांग खांद्यावरचा पदर डोक्यावरती घ्या. घेतलं मावशी. त्या बोलणं सांग दोघे हात जोडा. दोन हात जोडावं. हात जोडले का मावशी. त्या बोलणं सांग हो. दोघे डोळे बंद करा. दोन डोळा बंद करल्या म्हणजे चिराग. डोळे बंद केले म्हणजे मनासारखी भक्ती. आता बट्टा पहिला दिवसावर बरसा होता बा आता ना दिवसावर बरसा नाही. डोळे बंद केले म्हणजे मनपूर्वक भक्ती मनासारखी भक्ती. बाबा आता नी चांगली दुनिया नाही. कोण कवबीजी पण कोण कवा दर्शन नाही. पुन्हा चला, हा. देवाची भक्ती करा. देवाचं भजन कीर्तन म्हणा. आपला रस्ता मोकळा करा. पोरींनो देवाशा जाणार नाही भजा खावाशिवाय. ए, भजिया देव भजे काय खा. देव पानपुरी खा. पुरी भाजी खा. देव काय देवला देव मठाळा बस ना नाही. देव काय कुणाशी तुझी त्या बोलणे सांग देवाचं भजन कीर्तन म्हणा. आव आव शिव पापडी खा. आव आमच्याचं राक्षे खा माल खातात तर काट्याचा कुठे सांगून आणि पक्याने जातात तर दादा जरा चांगला चालले तर मग आमच्या नाही देवाची टाकी पूजा करायची. देवाची पूजा हो. कसं पाच गणपती घ्यायचे. एक नारळ घ्यायचं. एक तांब्याभर पाणी घ्यायचं. देवाच्या मंदिरात जायचं. देवाचा घाट बाजून द्यायचा. देव जागा झाला. देव चिलम द्यायला लागला. देव जागा झाला म्हणजे देवाचे दर्शन घ्यायचे. देवाच्या मंदिरात गेल्यावर काय करायचं पोरींनो. तांब्यावर पाणी घ्यायचा. जेवणा डोक्यावर पाणी टाकी देवाना. पाका सोळी सोळी घरी जेवाना. पाचशे अगरबत्त्या चटाडी लेवाना. जेवणाच्या फिराई लेवाना. खालतीन वर बटा बुलाडी लाना. आणि त्याने मेंबट अगरबत्त्या कोणता देव निघली तुला जागा नाही भेटली. तुला काय वाटणार. मग आता मग पूजा करायला तुम्हाला समजत ना. मग ती बेमुटपतीचं कोण देवाची भक्ती. बाजाराला वेळ होती उशीर होती. देवाचं भजन कीर्तन मला लवकर बजायचं. भजन ऐका साहेब जावं नाही. आणि सकाळ रस्सा खावा साई निघाव आणि वेळ लावली गं बाई.
तुझी भक्ती केली मला त्यात आशीर्वाद पाहिजे मनाचाच आशीर्वाद पाहिजे. पुत्र शोभावती अरे बाई पुढाची नाट्यान मग बसी बसी आग्या खावती. अरे भजी 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 खात होती ते पण पैसा काही नव्हता मला बिल भरायला पण नाही. पुत्र शोभावती सुकान तुझ्या पती दोघांना तुम्हाला लहान बहीण आहे तिला पाठवून दे. लाल बहीण हा लाल बहीण काय हा लाल बहीण तुला बहीण दिसते का रे? लाल बहीण दिसते हा? लहान बहीण मारू नको ना तुला काय नाही करू. मार नको. तुला सुद्धा देवाची भक्ती करावी लागेल. हो भुसी देते ना. हो येतं की देवा राग एवढा भजार ए मुंगळा भजिया वाटते तुम्ही वाटत नाही. बचत बंद खाल्लं मग मागायला खायचं तुला मुईच नव्हतं रे तारा मुईच नव्हतं रे माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मना तुझे कानारे तुझ्यासाठी आले मना तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले
हा. तुम्ही मला एवढे गावोगाव घेऊन फिरले, हो. परंतु आजपर्यंत तुमचं गाव तुम्ही दाखवलं नाही मला. आज मला तुमच्या गावाला यायचं देवा. माझ्या गावाला यायचे हो देवा. म्हणजे माझ्या गाव पाहायचे हो देवा, तुमचं गाव पाहायचं मला. आणि रात्री चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. रात्री चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. रात्री चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. रात्री चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. हे गोकुळ माझं गाव, साऱ्या गावाचं माझं नाव. 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 राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. हे वासुदेव माझा पिता, आई देवकी माझी माता. हे वासुदेव माझा पिता, आई देवकी माझी माता. हे वासुदेव माझा पिता, आई देवकी माझी माता. आई देवकी माझी माता. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळ फिरून पाहू. अष्टपुत्र शोभाग्यवती, आनंद तुझा पती. दोघांना तुम्हाला खंडिराया दर्शन घालते. बरं, तुमचे कोण आहे? आहे ना, कोण आहे? आमच्या मेळाची मालकीन. येळाची मालकी. हो. तिला लवकर पाठव. देवा. हा. ती आली मेंढ्याची मालकी. लेंगऱ्याची मालकी. मेंढ्याची मालकी माझं मेंढ्याची मालकी. देवा, मला गुन्हे थोडे देवाने माले जाऊ देवा. दत्ता पुळात काय कमी केलं नाही. काय काय रांडाव मांडव उरलेलं आहे. मांडव उरलेलं आहे. काय काय लोक तुला काय खायचं ते मागू शकते. तुला काय खायचं ते मागू शकते. ती परत म्हणा मांडायला. हा, या बाया मग. लगेच खावा नाही आठवण. काय झालं? काय झालं? मांडा सांगा आईची आठवण केली का लय? देवाच्या बद्दल हा, येतो ना देवा. भजन येते. आहे का? आल्यावर आता तू आमची आई सारखी, तुला का भजन येणार? भाऊ आई का बरं म्हणी राहणार का? मला समजे का भाऊ का? तुम्ही भाषणी सोय करी राहणार. आम्हाला घरी आई आहे, आम्हाला घरी आई आहे. तू आमच्या घरचीच मावशी म्हणून झाले. जर आमच्या आईने तुला पाहिलं ना असं टिपर काढले टिपर भाऊ काय ठोकाना काय काम आई सांगत नाही, हात कुठे ठेवतो रे? आईचं प्रेम इथंच आहे. जगाचं प्रेम तिथंच आहे. दोन धारा दूध धावले ना तेच खरं आहे. मग पान होता राहिला. देवाचं भजन येतं ना? हा, येतं. जोडलं तर पुढे काय तू करा तो गवशी लेणं मला तू माहिती काय? आहे. तो नदान गावाला बसलेला आहे. देवाचं भजन काय म्हणतो? चला बरं टेबल्या बस. हट. बढिया. तो काय?
तो भडवा सांग तू डेबरे सांग हा? कशा काय गवळीची पोटी बोला देव ना भजन बोल. जेवढं बघा ना हा. एकच 7-12 वाटा बोलले. एकच साथ बारा. रडू नको बेवडा तुला मी नाही बाजते रडू नको बेवडा तुला मी नाही बाजते नाही बाजते थोडा सपना मी देते नाही बाजते थोडा सपना मी देते रडू नको श्यामो तुला मी नाही बाजते रडू नको श्यामो तुला मी नाही बाजते आई बाजते थोडी टाकला मी देते आई पाजते थोडी टाकला मी देते. भाऊ आज न आज रात्री लाईट सकाळी खाती वाजता लाईट राहून पण सो माणूस ना लाईट येईल हा चांगला लंगडा पाहिजे चांगला पाहिजे मुलीचा घ्या चिवटी बारी बसाडी निघे जायचा हे भजन कसं नाही आणि रडू नको बाळा आम्ही इथं बाळाला जाते. रडू नको बाळा आम्ही इथं बाळाला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. कोणता बघण्याला होतास तुला हे काय देव ना भजन देव ना भजन नाही मराठी गाणं. मराठी मराठी गाणं. गाणं. हा बसा देव ना भजन बोल. गुकाया सोयीला तुम्ही कोटे मिला गुकाया सोयीला तुम्ही कोटे मिला गुकाया सोयीला तुम्ही कोटे मिला गुकाया सोयी नाही काय बिना दुकानवर तुम्ही हे तसे नाही. कोणाचं सोयर तुम्ही कोटे कोणी मरवाडी दुकानवर आम्ही तिथे कोणी ती कपड्याचं दुकान होतं मला वाटणं वाईन शापना दुकान खाया सोयी का नाही गुंडासा जेवढं भजन सांगा तुला साखर पुढं गाणं जेवढं भजन लाव. माझ्या आया तू तवर साखरपुडा गाणला होता तर तो साखरपुडा नाही गाणला साखरपुडा पुढे. साखरपुडा नाही गाणला जेवढं भजन लाव. मग सांगता बायाला घातली मग समोर बिलायची ते बाया कशाला होते? भूक आहे सोया. मग काय काय बोलायचं जेवढं भजन लाव. आहे साखरपुडा गाणं जेवढं लाव. जेवढं लाव. उठल उठल मला पाणी वाटतं काय विठ्ठल 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 हरी विठ्ठल. तुका म्हणे हरे हरे तुका म्हणे हरे हरे श्याम बावडे गोंधळपेक्षा करणे नारी बरी काही पेला नाही आता फोन कर. जेवढं भजन बोल. हा काय तुम्ही आवडली काय मला हो जेवढं भजन जेवढं. बस 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 तू करा बस. कशा लोक बशीन ऐकता आम्ही बशीन ऐका ना. नाही तुम्ही वावडे खाना तू काय म्हणते एक काम कर आपली पोळी जाऊ तुम्ही पैसे आणि देव सुनार राहते. मग तुम्ही काय काम ना देव ना भजन बोल. पंढरी ना कुकू मैना पंढरी ना कुकू श्याम नाही घरी ओ मैना एकली कशी लावू आणि मार कशी खाऊ वय. नाही तुला जी चाहणं चांगलं आनंदी व्यक्त केली ना काय होतं
अरे मावशी दादा सडी काय कुठली जागा देवाला भजन सांग. मी साखरपुड्याला जाणार आणि मै नाही घालत लावी घेतली तू का रामदेव नाही तू हा धैर्य देवाला भजन आपण ऐकलं. ऐकलं बोला खंडीराव महाराज की जय. या गोड या गोड सदानंदाचा. बोला शामू भगवान की जय. आणि बोला खंडीराव महाराज की तू शामू पडवा शामू महाराज की जय. तुमने काय तर मी काय नाही सांगायचं. देवाला भजन ना. साखर पुढे गाडीवनी फोडली दारी निंगी जवकानी मागली दारी. आता वैद राहिला जागा जागा मागं वाटेल ती काय कशाने? साखर पुढे गाडीवनी फोडली दारी गजर जवळ बया मागली दारी. तू सांगा तू मागली मी मागली ते मोबाईल मध्ये निघी जायचं. देवाला भजन ना ऐकले. बोला खंडीराव महाराज की जय. बोला सत्यानाश महाराज. सत्यनारायण 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 बोला सतगुरु जय. बोला सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण सांगता पका कटाळी तर कोणच राहणं पाहिला चवळू तसा. पण बाकी जावा बिवान कंडुले राहिल्याचा दादा हात ना उठून मध्ये सांग ठेवले. बाईला सांगतो घरच राहत पोहे चाराला बिगर काम ना पाया बसते पण जेवत नाही आणि काय नाही. हा? दांड्या जवळायचा तर तो परत गाव तू मागे राहा. काय सांगा तुला काय चुकला तू मागली बाई कुठली बारी काय तू करा. तुला देवनी समोर खोटा बोलावं नाही. बाई बाईला कसं दवाड्यात नाही. कोणी हिर पुंजात पुन्हा बोर पुंजात पुन्हा कंडुली तर काय रा पोपड्या जरा बोकड्याला मै पका पोपड्या त्या आपल्या आपल्या तसं नाही. म्हणजे एक पत्रिका देईल वाया नको वाया रामो. खरी गोष्ट खरी गोष्ट. बाया जरा जवळ पण बाया तोंड देखील चाटली तर खालं ठेवी देते. आणि आपली कशी देखील देखील दात कसं पडी जात नाही. एवढं भजन ना. बोला खंडीराव महाराज की जय. का श्रावण महिन्यात सुरू. तुकारामदाजी अरे रे 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 काय सांगू तुला रामने लक्ष्मणनी कहाणी. अरे रे 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 दाजी 14 वर्ष वनमा फिरत फिरत तशी श्यामोनी तुकारामनी जोडी. अरे रे 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 दाजी 35 वर्ष हो गया तरी कोणता मग जोड तुटली नाही. अरे रे 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 तुकाराम दाजी श्यामन मागायला गेली पेटच नाही वर जाताच नाही. देऊ मला काय काम देऊ मला काय काम नाही देऊ. तू सांग काय लागत देऊ. अरे कथा होती देवणी कथा होती. देवना भजन ऐकले. बोला खंडीराव महाराज की जय. सदानंदाचा एको तूने मुझे बुलाया शेरावाली. नाही तू आया नाही बाप. अरे हा भजन नाही. हो भजन नाही. देवचा भजन. तूने मुझे बुलाया जोरवाली. मैं आया
बडा मागला पुढे या झिंक्या, बडा झिंक्या झांक्या चोंक्या चांक्या बडा पुढे या खरं व्हायचं खरं सांगू द्या मला दे मला दे मला कापडवडी नाही नाही मग निंबू भारीली फिरू नका सकाळला मटण राहिलं मग मस्त नाही केलं चांगला वाटत तोंड टाकायचं भुजलायच्या कोण बाजू तुला वारा नाही रे तुला वारा नाही भाऊ तोंड मग टाकी तर मटण कशात आहे मला कोण येतो बोला खंडीराम सांगेल वतानी काय काय गड्या श्याम सांगेल वतानी काय सांगेल वतानी काय काय गड्या श्याम सांगेल वतानी काय सांगेल वतानी काय काय गड्या श्याम सांगेल वतानी चल तू कोपऱ्यात एवढी गर्दी इकडे भजन तिकडे ऐकू येत नाही इकडे इकडे पिकअप मध्ये बघा इकडे कधी कला
झालं कधी गेला तुकाराम आजा 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 मरी जा पण येऊ नये काही तुकाराम आजा आजा काय झालं ते केला आता केला तुम ठेर परदेसी साजनी वाओले 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 सुबह बेरी लोक सांगतात गोंधळ मग बघा मजा करता बरं तिला अठ्ठा चांगला तू कडनं पैसा नाही रे भाऊ देवला भजन तुम्ही कोणती भक्ती मग खंडेराव आम्ही तर गुरु मागली मग हा तू हरिराम मग तुकाराम तू कोकण्याचं काम मग तू कोकण्याचं काम मग आम्ही गुरु मावली मग नागला सुरू मावली मग जेवण म्हणजे ऐकले मैं तो निंदाला जायो एवढा दिन दारू पे मैं निंदाला
हे सुद्धा देवाचे भजन नाही. अगदी तेवढा म्हणतात. या जेजुरी जायचं लय दिवसानं माझ्या होतंय मनात. पाणीला जायचं लय दिवसानं माझ्या छान भजन केलं तुम्ही खायचा आशीर्वाद देऊ नको काय आणि सूर्यपर्यंत टिकत तुझ्या म्हातारा तुला संपूर्ण आशीर्वाद